मात्र तुमच्यावरती टीका केली जाते की अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार, त्यांना काय तुम्ही उत्तर देणार? मी सांगितलेलं आहे की आम्ही महायुतीमध्ये उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका लढणार आहोत. आमच्या समोरची लोक महाविकास आघाडीत लढणार आहे आणि तिसरी आघाडी एक झालेली आहे आणि चौथे पण काही जण आपले आपले उमेदवार त्या ठिकाणी उभे करणार आहेत. असं वेगवेगळी संख्या उमेदवारांची मोठ्या प्रमाणावर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. मी त्याची इन्क्वायरी लावतो, सीआयडी लावू अरे आता काय तुम्ही मला पहिल्यापासून बघता, मला या कुठल्याही गोष्टीमध्ये रस नाहीये. आम्ही आमचं काम करतोय आणि आम्ही आमचं काम करत राहणार आहे. आणि आज पण माझी मुलाखत झाली त्याच्यात पण सांगितलं की मी महायुतीच्या मधला एक घटक पक्ष म्हणून त्याच्यामध्ये लढतो. बीजेपी 160 लढणार आणि तुम्हा दोघांना 88 मध्येच बोलवून टाकणार. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सगळेजण व्यवस्थित त्याचा त्याचा मान सन्मान राखून तिथल्या जागा वाटप होईल. सकारात्मक सगळ्या चर्चा चाललेल्या आहे आणि ते झाल्या की लगेचच प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्या सगळ्या मान्यवरांना बोलवलं जाईल आणि सांगितलं किमान 70 तरी मिळणार नाही तुम्हाला. मी त्यावेळेस सांगायचं म्हणल्यावर आता काय ठरवून करतात म्हणजे दोन्ही महायुतीत पण होतं त्यांना काहीतरी हिंट दिली त्याच्यावर ते मला दादा म्हणाले की अजित पवार आमच्या तिसऱ्या महाशक्तीत येणार आहे, तर तुमचं काही बोलणं झालं म्हणून माझं कुणाशी बोलणं झालेलं नाही. माझं काम चाललेलं आहे. माझी जनसन्मान यात्रा चालू आहे. मी ते काम करतोय. कॅबिनेटच्या दिवशी मी मुंबईमध्ये थांबतो. प्राईम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल त्याच प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला प्राईम मिनिस्टरच्या कार्यक्रमाला हजर राहावं लागतं. त्या पद्धतीनं उद्याच्या कार्यक्रमाला महाशक्तीचा मुख्यमंत्री असेल. ठीक आहे. त्यांना शुभेच्छा.